नमस्कार मित्रांनो, मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील कितीही मोठी चिंता असू दे, स्वामींच्या दारात पाऊल ठेवताच मन अगदी शांत होऊन जाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा मंत्र देणाऱ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आज आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत जात आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता स्वामी भक्तांना स्वामी दर्शनाची आतुरता लागलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आजचा हा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप म्हणजे खूपच खास आहे. बऱ्याच दिवसापासून आमच्या घरामध्ये चालूच होते की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचं आहे आणि आज योग आला आणि आज आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जायला निघालो. आमचा प्रवास कल्याणवरून चालू झाला होता. आम्ही कल्याणवरून सोलापूरला उतरून मग आम्ही अक्कलकोटला जाणार होतो. कल्याणवरून आमच्या सर्वांचं सिद्धेश्वर एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलेलं होतं. रात्री 12 वाजता गाडी येणार होती. आम्ही कल्याण स्टेशनला लवकरच जाऊन बसलो होतो. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी माझे मोठे जेठ, माझ्या मोठ्या जेठाणीबाई आणि त्यांचा मुलगा आणि मी आणि माझे मिस्टर असे आम्ही 5 जण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जात होतो. आमच्या दादांची तब्येत थोडीशी खराब होती बऱ्याच दिवसापासून. आता त्यांना बरं वाटत आहे म्हणून त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती, की मला बरं वाटल्यानंतर आपण सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे. आणि आज तो योग आला आहे आणि आज आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जायला निघालो. आमच्या ट्रेनचा थोडा प्रॉब्लेम झाला होता कारण की पाऊस चालू आहे. पावसामुळे सर्व ट्रेन जरा लेटच धावत आहेत. आमची सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील लेट आहे म्हणून आम्ही आधी पुण्याला जात आहोत. आता आम्ही पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. मित्रांनो, पावसामुळे बाहेरचे वातावरण बघा किती सुंदर दिसत आहे आणि आता रात्र होत आलेली आहे, काळोख होत आहे. आता आम्ही जेवण करून घेणार आहोत कारण की पुढे खूपच लेट होणार आहे म्हणून आम्ही गाडीतच जेवण करून घेतलं होतं. आमच्यासोबतच आम्ही घरूनच भाजी चपाती बनवून आणलेली होती. मी मस्त मेथीचे पराठे आणि ठेचा बनवून आणलेला होता आणि आमच्या ताईंनी छान अशी भेंडीची भाजी, मेथीची भाजी आणि चपाती बनवून आणलेली होती. आणि त्यानंतर गाडीमध्ये भेळवाला आला तेव्हा आम्ही मस्त मुरमुऱ्याची भेळ देखील घेतली आणि भेळ पण खाल्ली. जेवण करून झाल्यानंतर आम्ही सर्व डबे बॅगेमध्ये पॅक करून ठेवले कारण की थोड्याच वेळामध्ये आता पुणे स्टेशन येणार होते. पुणे स्टेशन आल्यानंतर आम्ही पुणे स्टेशनला उतरलो आणि उतरून झाल्यानंतर आम्ही आत्ता सिद्धेश्वर एक्सप्रेसची वाट बघत आहोत कारण की पुण्यावरूनच आता आम्हाला सोलापूर जाण्यासाठी ट्रेन होती. आता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो होतो. पुण्यावरून आम्हाला रात्री 3 वाजता ट्रेन होती. आम्ही रात्रीच्या गाडीने प्रवास केला. रात्री 3 वाजता बसल्यानंतर सकाळी आम्ही सोलापूरला उतरलो. उतरल्यानंतर आम्ही बघा कसे दिसत आहोत कारण की झोप पण झाली नव्हती आणि रात्रीचा पण प्रवास झाला आणि खूपच धावपळ पण झाली होती. आता आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहोत. सोलापूर स्टेशनला उतरल्यानंतर सर्वात आधी आम्ही ड्रायव्हर दादांना फोन केला. आम्ही ऑनलाईनच फोर व्हीलरची बुकिंग केलेली होती आणि हॉटेलची देखील आम्ही ऑनलाईनच बुकिंग करून घेतलेली होती. म्हणून आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर फोर व्हीलर घेऊन ते दादा आम्हाला घेण्यासाठी आलेले होते. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच ते दादा आमची वाट बघत उभे होते. आम्ही यायच्या आधीच ते दादा येऊन उभे होते. मित्रांनो, हे आहे सोलापूर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसर. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपल्याला खूप साऱ्या रिक्षांची सुविधा आहे आणि या ठिकाणी कार पार्किंग देखील आहे. आता आम्ही फोर व्हीलरमध्ये बसून आम्ही ज्या हॉटेलमध्ये आमचं बुकिंग आहे, आम्ही त्या हॉटेलमध्ये जाणार आहोत. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी फ्रेश होणार आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग भक्तिभावाने आम्ही श्री स्वामी समर्थ माऊलीच्या दर्शनाला जायला निघू. इकडे आमची गाडी उभी आहे. आता आम्ही सर्व सामान गाडीमध्ये ठेवणार आहोत आणि सामान ठेवून झाल्यानंतर आता आम्ही गाडीमध्ये बसून हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो होतो. सोलापूर रेल्वे स्टेशनपासून आमच्या हॉटेलचे अंतर कमीत कमी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच होते.
मित्रांनो, आम्ही यापूर्वी देखील अक्कलकोटला आलो होतो, तेव्हा आम्ही ह्याच हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं होतं आणि आम्हाला ही हॉटेल खरंच खूपच आवडली होती. म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्याच हॉटेलमध्ये बुकिंग केलेली आहे. आता आम्ही त्याच हॉटेलमध्ये जात आहोत. सोलापूर रेल्वे स्टेशनपासून खूपच जवळ आहे ही हॉटेल. 15 ते 20 मिनिटांमध्येच आम्ही त्या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो होतो. या हॉटेलचं नाव आहे कपिश इंटरनॅशनल लॉजिंग. आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा हॉटेलचं वातावरण अतिशय स्वच्छ होते आणि हॉटेलमध्ये प्रवेश केल्याबरोबरच आम्हाला समोरच श्री स्वामी समर्थ माऊलींचे दर्शन झाले. श्री स्वामी समर्थ हॉटेलमध्ये आल्यानंतर सर्वात आधी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही रूमच्या चाव्या घेतल्या. आम्ही 2 रूम बुक केलेले होते. दोन्ही रूमच्या चाव्या घेतल्या आणि त्यानंतर काही प्रोसिजर होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आमचे सामान रूममध्ये नेऊन ठेवले. या हॉटेलचे कर्मचारी देखील खूपच मदत करणारे आहेत आणि खूपच नम्रपणे बोलतात, सांगतात आणि आपल्याला मदत देखील करतात. आमच्या रूममध्ये आल्यानंतर आम्ही सर्वात आधी फ्रेश होणार आहोत आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर तयारी वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. चला तर आता पटापट तयारी करूया आणि स्वामींच्या दर्शनासाठी निघूया. कारण की आता आतुरता लागलेली आहे श्री स्वामी समर्थ माऊलीच्या दर्शनाची. आम्ही सर्वांनी खूपच पटापट तयारी केलेली आहे आणि तयारी करून झाल्यानंतर आता आम्ही सर्वात आधी नाश्ता करून घेणार आहोत आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये आलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला इडली मिळाली, वडा देखील होता. म्हणजे सोलापूर साईडला आपल्याला इडली, डोसा, सांबार हेच जास्त करून खायला मिळतं. उपमा देखील होता, पण आम्ही फक्त इडली सांबारच घेतला. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता तो क्षण आला होता, ज्या क्षणाची आम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत होतो. मनामध्ये स्वामींची भक्ती, चेहऱ्यावर समाधान आणि मनामध्ये आनंद घेऊन आम्ही आता निघालो होतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. आमच्या सर्वांच्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव होते. थोड्याच वेळामध्ये आत्ता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराजवळ पोचणार होतो. आम्हाला सर्वांना खूपच आतुरता लागली होती आणि आत्ता आम्ही मंदिराच्या जवळ येऊन पोचलो होतो. मित्रांनो, बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. आत्ता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये येऊन पोचलेलो आहोत. फायनली आम्हाला अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होणार आहे. आता आम्ही मंदिराकडे जात आहोत आणि एका बाजूला आम्हाला चप्पलचे स्टँड दिसले. त्या ठिकाणी जाऊन आम्ही चप्पल काढून घेतल्या. एकाच ठिकाणी आम्ही सर्वांनी चप्पल काढून घेतल्या. चप्पल काढून झाल्यानंतर आता आम्ही मंदिराकडे जात आहोत. स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही पूजेचे सामान सोबत घेतले होते आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. आणि समोर एक टीव्ही देखील लावलेला आहे. त्या टीव्हीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे ऑनलाईन दर्शनसुद्धा घेता येते. बाहेर खूप मोठी लाईन लागलेली असते, पण आज आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस गर्दी खूपच कमी होती, म्हणून आम्हाला मंदिरामध्ये अगदी सहजरित्या प्रवेश करता आला आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. मंदिरात जाण्यासाठी एका बाजूला महिलांची रांग आणि एका बाजूला पुरुषांची रांग अशी लागलेली असते, म्हणून आम्ही महिलांच्या लाईनीमधून आम्ही आता जात आहोत मंदिराच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, समोरच आता आपल्याला माऊलींचे दर्शन होणार आहे. तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे लवकरच दर्शन होणार आहे. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही जेव्हाही ह्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा खूपच गर्दी असते आणि खूपच मोठी लाईन लागलेली असते, पण आज आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला अजिबात गर्दी नाही मिळाली. आम्हाला खूपच छान दर्शन झालं होतं. तुम्हाला आता समोरच श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर लवकर श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्या. मित्रांनो, आत्ता जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या समाधीसमोर उभे राहताच डोळे आपोआप पाण्याने भरून आले होते. त्या पवित्र क्षणी मनात एकच प्रार्थना केली, स्वामी महाराज आपल्या कृपेचा आशीर्वाद आमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू द्या. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि भरभराटी लाभू द्या. अक्कलकोटच्या या पवित्र भूमीवर पाऊल ठेवताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागली होती. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दिसत होता.
मित्रांनो, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे देवस्थान कोट्यावधी स्वामी भक्तांचे अत्यंत पवित्र आणि प्रमुख श्रद्धास्थान आहे. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष होते, म्हणजे समाधी काळापर्यंत होते. त्यांचे वास्तव्य नेहमी ह्या वटवृक्षाखाली असे. याच वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाधीपूर्ती केली होती. आजही हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाने आणि आगाढ शक्तीने उभे आहे. मित्रांनो, याच वटवृक्षाखाली बसून स्वामी ध्यान करत असे व भक्तांना मार्गदर्शन करत असे. स्वामी समर्थ महाराजांना भगवान श्री दत्तात्रयाचा चौथा पूर्ण अवतार मानला जातो. हा आहे स्वामींचा आराम कक्ष, ज्याला शेजघर असेही म्हटले जाते. हा आराम कक्ष मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याला लागूनच आहे. स्वामींचे छान असे दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो होतो. मंदिराच्या एका बाजूला आपल्याला स्वामींना अर्पण केलेले नारळ या ठिकाणी फोडताना दिसतात आणि आम्हीही आल्यानंतर या ठिकाणी नारळ फोडले. तिथून पुढे आल्यावर आपल्याला मंदिराचे देणगी कक्ष समोरच बघायला मिळते. या ठिकाणी देणगी दिली जाते. मंदिराच्या अन्नदानासाठी किंवा अभिषेक, पूजा किंवा मंदिराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी देणगी जमा केली जाते. देणगी दिल्यानंतर संस्थानाकडून आपल्याला अधिकृत पावती देखील मिळते आणि स्वामींचा अंगारा आणि प्रसाद देखील दिला जातो. या देणगी कक्षाच्या जवळूनच मंदिराचा भव्य महाद्वाराकडे जायचा रस्ता आहे. आपण जेव्हा मंदिरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला स्वामींचे फोटोंचे, मूर्तींचे आणि धार्मिक पुस्तकांचे अनेक दुकानं बघायला मिळतात. याच मार्गावरून आम्ही पुढे चालत गेलो आणि पुढे चालत असताना आम्हाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्रालय मंडळाकडे जाण्याचा म्हणजे महाप्रसादाकडे जाण्याचा रस्ता दिसला. आम्ही तिथून पुढे महाप्रसादाच्या लाईनीमध्ये जाऊन उभे राहिलो. महाप्रसादासाठी इथे खूप मोठी लाईन लागलेली होती आणि आम्ही देखील त्या महाप्रसादाच्या लाईनीमध्ये जाऊन उभे राहिलो होतो. मित्रांनो, या ठिकाणी लाखो भक्तांना दररोज कोणतीही अडचण न येता मोफत भोजन दिले जाते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे मंदिरापासून अगदी जवळ आहे. या ठिकाणी दररोज साधारण 50,000 ते 1,00,000 भक्त महाप्रसाद घेतात. या ठिकाणी महाप्रसादाची वेळ आहे सकाळी 11:30 पासून ते दुपारी 3:30 पर्यंत आणि रात्रीचा महाप्रसादाची वेळ आहे 7:30 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत. अक्कलकोट येथील महाप्रसादाची भोजनाची व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात स्वच्छतेसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. लाखो भक्तांना दररोज कोणतीही अडचण न येता इथे मोफत भोजन दिले जाते. स्वामींच्या महाप्रसादामध्ये अत्यंत साधे पण पौष्टिक आणि चवदार जेवण असते. गरमागरम वरण, आमटी आणि सुकी भाजी, मऊ चपाती आणि भात आपल्याला इथे महाप्रसाद म्हणून दिला जातो. येथे एकाच वेळी हजारो भाविक खाली बसून किंवा टेबल खुर्चींवर बसून जेवण करतात. एकाच वेळेत हजारो लोक जेवायला बसू शकतात इतका मोठा हॉल आहे आणि या प्रसादामुळे प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो. जेव्हा आपण या महाप्रसादाचा भाग होतो तेव्हा केवळ आपले पोटच नाही तर आपले मन देखील तृप्त होते. मित्रांनो, तुम्ही जर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आला असाल तर तुम्ही ह्या अन्नछत्र मंडळाला नक्की भेट द्या, कारण इथे मिळणारे प्रत्येक अन्न हे ईश्वरी आशीर्वाद असतो. मित्रांनो, या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणांचा वापर केला जातो. चपात्या बनवण्याचे आणि भांडी धुण्याचे काम आधुनिक मशिनींद्वारे केले जाते. या ठिकाणी सर्वीकडे खूपच स्वच्छता आहे. महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर आम्हाला समोरच भव्य प्रांगणामध्ये स्वामी समर्थ महाराजांची अतिशय मोठी आणि देखणी मूर्ती दिसली. ही स्वामी समर्थांची मूर्ती अतिशय विशाल आकाराची आहे. यामध्ये स्वामी समर्थ महाराज त्यांच्या नेहमीच्या शांत ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत. मूर्तीभोवतालची जागा अतिशय मोकळी आहे आणि सुंदर बगीचाने सजवलेली आहे. महाप्रसाद झाल्यानंतर भक्तजन या ठिकाणी हमखास थांबतो आणि हमखास या ठिकाणी येतो. आपल्या परिवारासोबत खूप छान असे फोटो काढतात आणि भाविकांची नेहमी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. आम्ही देखील या ठिकाणी येऊन छान असे स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ फोटो काढले. स्वामींच्या एका बाजूला अत्यंत सुंदर आणि वात्सल्यपूर्ण अशा गायी आणि वासराचे शिल्प साकारलेले आहे.
मित्रांनो, तुम्ही देखील ह्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर फोटो काढला असेल तर एकदा कमेंट करून नक्की सांगा. आज आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन खूपच छान झाले आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.